ईडीच्या वकिलांनी शरणागती पत्करली आणि त्यांनी सांगितलं आमचं कुठलंही ऑब्जेक्शन नाही, तुम्ही त्यांना सोडून द्या। यावरती 11 महिने कशासाठी ठेवलं हा प्रश्न निर्माण झाला। कोर्टाने स्पष्ट भाषेत सांगितलेलं आहे की सरकारी यंत्रणांचा गैरवापर कसा केला जातो हे या कोर्टाच्या ऑर्डरमध्ये आलेलं आहे। म्हणजे जर त्याच्यात असं विचारलं कोर्टाने, उद्या जर अनिल परब किंवा सदानंद कदम यांनी पक्ष बदलला तर हे सगळं कायदेशीर होईल का? कोर्टाने सरकारी वकिलांना फार झापला आणि सांगितलं आम्हाला हा पूर्ण अहवाल आहे। मी मानहानीचा तर दावा केलेलाच आहे, मी 100 कोटीचा दावा केलेला आहे। आता एक तर 100 कोटी त्यांनी द्यावं, नाही तर पुन्हा एकदा कपडे उतरवायला मी तयार आहे। मी माझ्या दाव्याला आता पुन्हा एकदा सुरुवात करीन आणि किरीट सोमय्याकडनं 100 कोटी वसूल करीन। मी हे पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की त्याने तेवढी तयारी करून ठेवावी मला पैसे देण्याची, किंवा नाक घासून माफी मागण्याची। तो तर निर्लज्ज आहे, मागेल पण कदाचित। दापोली येथील साई रिसोर्टचं अनधिकृत बांधकाम अनिल परबनी केलं, त्यात काळा पैसा अनिल परबनी वापरला। आयकर विभाग, ईडी, रत्नागिरी पोलीस, पर्यावरण मंत्रालयाची कारवाई सुरू आहे। 100 कोटीचा मानहानीचा दावा, त्या खोट्या धमक्यांनी किरीट सोमय्या घाबरणार नाही। अनिल परबला हिशोब